नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे एक्झिट पोल विषयी संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेची. एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. तर 295 ते 310 चा आकडा हा लोकांकडून घेतलेला कौल असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी राज्यात 35 जागांवर निवडून येईल असा सुद्धा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय. तर राज्यात ठाकरे गटाचा 18 जागांचा आकडा कायम राहील असं राऊतांचं म्हणणं आहे. तर एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड असल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे. देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील असा विश्वास संजय राऊतांना आहे. तर हा आकडा आम्ही लोकांकडून घेतलेला कौल असल्याचं राऊतांनी म्हटलंय. इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही. मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे, देशात काय होणार आहे. हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत. इंडिया आघाडी कोणी किती आकडे लावत, 100 कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवणार. प्रत्येकाची स्पर्धा आहे. एका फुकट करतात का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं एक्झिट पोलचं आहे. जो दीर पेजेला त्याच्या शेजेला, कळलं? असे ओपिनियन पोल एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत. मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात, मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात. हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या 10 वर्षातला इतिहास आहे. हा सगळा पैसा फेको तमाशा देखो.